आजची कथा आहे सुखाचा चहा. रस्त्यातच त्याला पावसानं गाठलं. आधीच सकाळपासून वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली. रस्ता तसा रोजचा परिचयाचा, पण कधी थांबावं लागलं नव्हतं. या 6 महिन्यात पहिल्यांदा तो थांबला. पत्र्याच्या शेडखाली छोटीशी चहाची टपरी होती. तसे यात सकाळच्या घटनेमुळं चहा प्यायचा राहिला होता. आणि आता वातावरणही छान होतं. हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता. टपरीवर एक जोडपं आणि छोटं मूल होतं. ते मूल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पानाखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं. मध्ये झोला हात आईबाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ ते दोघं हसून बघत होते. त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला. एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला. त्याचं त्याला छान वाटलं. समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागं उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर चिंब पावसात धुसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले. हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला. बायकोचाच. त्यानं कट केला. सकाळपासून हा 5वा फोन तिचा. काहीतरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते. लग्नाला अजून 4 महिने झाले नाही, पण बोर झालं हे सहजीवन. या भावनेनं त्यानं फोन कट केला. तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरीवाला समोर आला आणि तितक्यात त्या बाईकडून काही ग्लास हातून सुटले आणि त्या शांत वातावरणात खळखळ आवाज झाला. ते मूल पाणी खेळताना क्षणभर थबकलं, तर त्या माणसानं हातानं आणि मानेनंच इशारा केला त्याला, काही नाही, खेळ तू. आणि तो काचा भरू लागला. तिनं आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली, तर त्याने फक्त तिच्यावर डोक्यावर हात ठेवला. एकूण 4-5 ग्लास फुटले होते, म्हणजे आजची कमाई नक्की 0. पण तो माणूस शांत होता. आता याची बेचैनी वाजून वाढली. याला सकाळचा प्रसंग आठवला. आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो, बोललो तिला, पण ती शांत होती, या वातावरणासारखी, आणि आपण या चहासारखं गरम. शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातून निघत होत्या. आपलं तर फारसं नुकसानही नव्हतं, पण आपण किती रिॲक्ट झालो. त्यामुळे दिवसभर आपला मूडही खराब होता आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला. खूप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून. तो पैसे द्यायला काउंटर जवळ आला. 20ची नोट देतात चहावाला म्हणाला, सर सुट्टे नाही माझ्याकडे, 10 रुपये द्यायला. तुमच्याकडे असतील तर बघा. त्याने खिसा तपासला, पण नव्हते सुट्टे. चॉकलेट देऊ? चहावाला म्हणाला. त्यावर हसून याने नकार दिला आणि म्हणाला, असू द्या तुम्हाला, नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिलीत. ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात. मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरनं. चहावाला हसून म्हणाला, तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते. कधीतरी चूक होणारच, आपल्याकडूनही होते. फक्त आपल्याला रागवणारं कोणी नसतं. आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर असं रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी? आयुष्य क्षणभंगूर आहे. होत्याचं नव्हतं कधीही होऊ शकतं. आता हिलाच बघा ना. लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि एकाकी दृष्टी गेली. डॉक्टर म्हणाले येईल दृष्टी परत, पण कधी ते नक्की नाही. खूप वाईट वाटलं. माझी चिडचिड होत होती. एक दिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली. म्हणाली, आता मी जे करते ना ते न चुकता करून दाखवा. मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे. त्या दिवसापासून ठरवलं, कितीही नुकसान झालं तरी तिला रागवायचं नाही. माणूस नेहमी स्वतःच्या बाजूने विचार करतो ना सर. थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येतं सगळं. याला आता जास्त आश्चर्य वाटलं. अंध बायको असून किती शांतपणे स्वीकारलं आहे सगळं. आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे अशा आविर्भावात असतो सतत. आपली बायको सकाळी किती घाबरली होती त्याला आठवलं. खरं तर रात्रभर पाय दुखतात म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती. मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते, पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो. त्यालाच एकदम भरून आलं.
त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मगापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली, 10 रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या. कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही. तसंही कपानं महाभारत झालं म्हणता घरात, या गजऱ्यानं मिटवून टाका. कसं आहे, कपातलं वादळ लवकर मिटलं तर संसारामध्ये मजा असते नाही का? इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का? साहेब, याच रोडवरून रोज येणं जाणं असेल तर येत जा अधूनमधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला. तो बघतच राहिला त्या जोडप्याला. एकमेकांना शारीरिक गुणांनी विसंगत असले तरी समजून घेणारं जोडपं. आता तो मुलाला होड्या बनवून देत होता आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीनं ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती. हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं. त्यानं गजरा घेतला त्या जोडप्याला. एकमेकांना शारीरिक गुणांनी विसंगत असले तरी समजून घेणारं जोडपं. आता तो मुलाला होड्या बनवून देत होता आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीनं ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती. हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं. त्यानं गजरा घेतला आणि 20 रुपयात खूप काही मिळालं या भावनेनं निघाला. गाडीला किक मारताना त्यांनी सहजच टपरीची पाटी बघितली. त्यावर नाव होतं सुखाचा चहा. आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.